नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर मी आता पूर्णपणे माझा यूट्यूब चॅनलवर जो सगळ्यात परफेक्ट कोर्स मी जो बनवलेला आहे तो कोणता आहे आपला सी लँग्वेजचा. सी लँग्वेजचं पूर्ण मी पहिल्या लेक्चरपासून तर लास्ट लेक्चरपर्यंत सगळ्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहे. पण तरी पण बरेचसे मुलं मला काय म्हणत होते की सर आम्हाला ना 1 to 1 गोष्टी शिकायच्या आहे, म्हणजे की आम्हाला लाईव्ह शिकायचं असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर त्यासाठी मी लाईव्ह म्हणजे की आता माझे बरेचसे बाकीचे कोर्सेस पण चालू आहे, जसं की पायथॉन चालू आहे. पुढे आपल्या फ्युचरमध्ये काही कोर्स लॉन्च होणार आहे, ते पण त्याचं पण गोष्टी चालू आहे. तर आता मला पूर्णपणे परत यूट्यूबवर सी लँग्वेज शिकवणं म्हणजे थोडंसं अवघड जाईल. पण मी तुमच्यासाठी काही वेगळा प्लॅन केलेला आहे आणि त्या सगळ्या पहिलं म्हणजे की सी लँग्वेज म्हणजे तुम्हाला शिकवणार काय हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी सी लँग्वेज आहे ती एक बिगनर फ्रेंडली लँग्वेज आहे आणि या सी लँग्वेजचा मेन जो पर्पज आहे तो आपल्याला फक्त एवढंच आहे की की आपले बेसिक लॉजिक स्टार्ट चांगली झाली पाहिजे. म्हणजे की तुम्ही जर प्रोग्रामिंगची सुरुवात करत असाल तर तुमच्यासाठी सी लँग्वेज सगळ्यात बेस्ट लँग्वेज आहे. इवन मी माझा एक्सपिरियन्स पण सांगतो, मी पण सगळ्यात पहिली जी प्रोग्रामिंग लँग्वेज जी स्टडी केलेली होती ती कोणती होती, आपली सी लँग्वेजच होती. आणि सी लँग्वेजनी जी माझी लॉजिक स्ट्रॉंग केल्यानंतर अजूनही मी बघा म्हणजे की AIML शिकतोय त्याच्यामध्ये यूज करतो किंवा कोणती पण लँग्वेज मी शिकतोय ना, तर त्या गोष्टी जेव्हा मी इम्प्लिमेंट करत होते तेव्हा माझी एक लँग्वेज स्ट्रॉंग असल्यामुळे मला पुढच्या गोष्टी अशा पटकन लगेच समजायला लागेल. आलं ना. जर तुम्ही सी लँग्वेज माझ्या यूट्यूब चॅनलवरून स्टडी करू शकता किंवा तुम्हाला लाईव्ह जर शिकायचं असेल त्याच्यासाठी पण मी ती गोष्ट सांगतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर पहिले बघा की सी लँग्वेजमध्ये काय काय आहे. तर आपण प्रोग्रामिंग काय असतं हे पहिल्या लेक्चरमध्ये शिकणार आहे, प्रोग्रामिंग वगैरे सर्व गोष्टी. नंतर दुसरं म्हणजे की यामध्ये सगळे बेसिक आधी कवर करणार आहे. कंडिशनल बेस्ड स्टेटमेंट हे बघणार आहे, प्रिंट एफ काय असतं, स्कॅन एफ काय असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. आता मी काही पूर्ण सिलेबस नाही लिहित नाही बसत, पण तुम्हाला या कोर्सचं मी सांगतो की मोस्टली 100 ते 150 प्रोग्राम्स हे मी काय शिकवणार आहे, लाईव्ह तुम्हाला शिकवणार आहे. इवन त्या प्रोग्रामचं लॉजिक वगैरे सर्व गोष्टी मी त्या जो प्रोग्राम आहे तो कसा त्याच्यामध्ये कसं लॉजिक लावायचं, नवीन क्वेश्चन आला तर कसं टॅकल करायचं आहे, त्या क्वेश्चनला सॉल्व करण्याचे किती वे मल्टिपल वेने आपण स्टडी करणार आहे. नंतर तुम्हाला ड्राय रन करून मी दाखवणार आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचे नोट्स पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. आलं ना. आता हे जे कोर्स आपला जो चालेल तो कोर्स जवळपास म्हणजे की असं म्हणजे की 40 ते 45 दिवस हा पूर्ण कोर्स आपला चालेल. आणि मेन म्हणजे की काय तुमचा हा लाईव्ह आहे आणि लाईव्ह असल्यामुळे काय आहे की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत डायरेक्टली तुम्हाला जी गोष्ट समजली आणि तुम्ही डायरेक्टली काय बोलू शकता, कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आलं ना. तर हे जे ऑलमोस्ट जर त्यांना फ्री करायचं आहे तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मी ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केलेले आहे. आणि नेक्स्ट पुढची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर वाटतंय की माझ्यासाठी काही तुम्हाला वाटतंय की मी जे काम करतोय त्या कामासाठी तुम्हाला वाटतंय की सरांनी जे आपल्याला शिकवले त्यासाठी काही प्राईज तुम्हाला देऊ वाटली ते पण तुम्ही देऊ शकता. कारण की या सर्व गोष्टी चालणं एवढं इझी नाही, कारण मी फुल टाईम आता यूट्यूब करायचं ठरवलेलं आहे. आणि असं नाही की आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज खूप जास्त जात आहे. मराठी कम्युनिटीसाठी मी काम करतोय, पण आपली कम्युनिटी काय थोडी ठराविक आहे. पाहिजे तर मी हिंदीमधून करू शकतो, पण मी सध्या तरी आपल्या भागातल्या लोकांपर्यंत मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. माझं काम आधी आपल्या महाराष्ट्रभरामध्ये चांगलं गेलं पाहिजे, हा माझा मोठा उद्देश आहे. आलं ना. यासाठी तुम्हाला जे ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की मी किती रिक्वायरमेंट केली की तुम्हाला जेव्हा वाटेल तेवढं तुम्ही देऊ शकता. आलं ना. बरेचसे नंबर ऑफ स्टुडंट जेवढे जास्त जॉईन होतील तेवढे जास्त मी कंटेंट इथे चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करू शकतो. आणि मेन म्हणजे की टायमिंग याचा ऑलमोस्ट सकाळी 8 ते 9 हा ठेवायचा मी ट्राय करणार आहे, किंवा 9 ते 10 रात्री हा ठेवू शकतो. तर हा 2 माझे टायमिंग आहे, पण मोस्टली मॉर्निंगच डिसाईड होईल, कारण की संध्याकाळी मला पॉसिबल नाही, कारण खूप जास्त लांब जायला टाईम होऊन जातो मला. तर हा वरचा टायमिंगच काय तुमचा हा बेस्ट राहील, सगळ्यात बेस्ट. तर मॉर्निंगचा टायमिंगच हा मला फिक्स करावा वाटतं, 8 ते 9 हा टायमिंग मी फिक्स करतो आहे. आलं ना. तर कंटिन्युअसली तुमचं सपोर्ट ठेवत चला. तर मॉर्निंगचा 8 to 9 हा टायमिंग असेल. लाईव्ह सगळं होईल तुमचं, मीटिंगवर आपण त्या गोष्टी करणार आहे आणि याचे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण कंटेंट मी ठेवणार आहे.
रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण ठेवणार आहे. आणि तुम्हाला मी रेकॉर्डेड कंटेंट तुम्हाला रिव्हिजनसाठी प्रोव्हाइड करायचं ते पण मी प्रोव्हाइड करू शकतो. आलं ना. ऑलमोस्ट याच्यामध्ये सिलेबस तुम्ही बघशाल तर मी यूट्यूबवर 35 लेक्चर शिकवलेले. त्यामध्ये काही टॉपिक जसं की स्टोरेज क्लासेस वगैरे जे तुम्हाला कशामध्ये कॉलेजच्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये ते काही व्हिडिओ त्याच्यामध्ये बाकी आहे. फ्युचरमध्ये ते अपलोड करू शकतो. पण ऑलमोस्ट मी असं सांगतो की 40 ते 45 दिवस तुम्हाला इथे काय डेली यायचं आहे, डेली इंटरॅक्शन करायचं आहे, डेली तुम्हाला जे पण डाऊट्स आहेत ते पण तुम्ही पर्सनली विचारू शकता. मेन म्हणजे की कम्युनिकेशन आपल्यामध्ये राहील आणि जेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवू शकता तेवढा पोहोचवा. खाली मी लिंक दिलेली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. पर्सनली तुम्ही मला तिथे मेसेज करून सर्व गोष्टी डिस्कस करू शकता. आलं किंवा ठीक आहे, हा नंबर आहे माझा 87 67 42 89 12. या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. शक्यतो कॉल अवॉइड करा, कारण की मी बिझी असलो, ट्रॉफिक बिफिकमध्ये असलो तर शक्यतो तुमचा कॉल हा उचलला जाणार नाही. पण मोस्टली मी पहिल्यांदा काहीतरी वेगळं करतो आहे. ही सुरुवात आहे आपली, म्हणजे की मी जास्त काही हे पण नाही ठेवलेले. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही देऊ शकता. आलं ना. आणि आता आपली सुरुवात आहे, हळूहळू गोष्टी करू शकता. आणि तुम्हाला रेफरन्स डेमोसाठी जर बघायचं असेल तर डेमोसाठी मी तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट सांगेल की तुम्ही माझी यूट्यूबची प्लेलिस्ट बघा, 2-3 पहिले व्हिडिओ बघा, तुम्हाला तिथे तर गोष्टी समजतीलच. यूट्यूबची सी लँग्वेजची प्लेलिस्ट आहे, मी खाली कमेंट सेक्शनमध्ये पण टाकतो, किंवा तुम्ही डायरेक्टली प्लेलिस्ट सेक्शनमध्ये गेला तर तिथे तुम्हाला डायरेक्टली हे पण मिळेल, प्लेलिस्ट पण मिळेल. आले ना. आणि मेन म्हणजे की जर तुम्हाला यूट्यूब आवडलं ना, तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. असं नाही म्हणणार की या दोघांमध्ये कंटेंटमध्ये काही डिफरन्स, काहीच डिफरन्स नाही. तुम्हाला वाटलं ना की ही यूट्यूबवरच कंटिन्यू करायची, रेकॉर्डेड प्लेलिस्टच कंटिन्यू करायची, तर ही पण करू शकता जर तुमच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी असेल तर. पण ज्यांना वाटतं की आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही राहणार, आपल्याला लाईव्ह शिकायचं, त्यांनी माझ्याशी खाली जी लिंक दिलेली त्या लिंकला जाऊन तुम्ही कनेक्ट करू शकता. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच आहे. आणि काही जर तुम्हाला वाटतं की काही गोष्टी मला इम्प्रूव्ह करायच्या आहे त्या नक्की सांगा. आणि असं वाटत असेल की हे छोट्याशा कोर्सनी काही जास्त आपलं काही तुमच्याकडे नाही होऊ शकत, तर ती पण गोष्ट तुम्ही मला सांगू शकता. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.